नमस्कार मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता असे एकत्रित 6000 रुपये 28 फेब्रुवारीच्या दिवशी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले। परंतु मित्रांनो 28 फेब्रुवारीच्या दिवशी ज्या शेतकऱ्यांना या योजनांचे पैसे मिळाले नाहीत, आता अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता त्यांना हे हप्ते घेण्यासाठी शासनाकडून पुन्हा एक संधी देण्यात आली आहे। त्या शेतकऱ्यांसाठी आता या योजनांचे पैसे घेण्याची सुवर्ण संधी आहे। मित्रांनो, या योजनांचे पैसे 28 फेब्रुवारीच्या दिवशी जेवढ्या पण शेतकऱ्यांना मिळालेले नाहीयेत, त्यांना ते पैसे ज्या प्रॉब्लेममुळे मिळाले नाहीत, तो प्रॉब्लेम त्यांना दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। आणि या शेतकऱ्यांनी जर त्यांच्या त्रुट्या या 31 मार्च 2024 पर्यंत दुरुस्त करून घेतल्या तर येत्या सोमवारपर्यंत त्यांच्या बँक खात्यावरती या योजनांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीच्या दिवशी त्यांची ई-केवायसी कंप्लीट नसल्यामुळे हप्ते आले नाहीत किंवा त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नसल्यामुळे त्यांचे हप्ते हे आले नाहीत, तर अशा प्रकारचे जेवढे पण तुमचे प्रॉब्लेम असतील मित्रांनो, ते 31 मार्च पर्यंत तुम्ही दुरुस्त करून घ्यायचे आहेत। आणि 31 मार्च नंतर मित्रांनो, तुम्हाला जे हप्ते 28 फेब्रुवारीच्या दिवशी मिळाले नाहीत ते आता 31 मार्च नंतर मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला या योजनांचे हप्ते ज्या कारणामुळे मिळाले नाहीत ते कारण तुम्ही 31 मार्च पर्यंत दुरुस्त करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला 31 मार्च नंतर तुमचे राहिलेले सर्व हप्ते हे मिळून जातील। तुम्ही या ठिकाणी सुद्धा पाहू शकता मित्रांनो की पीएम किसान सम्मान निधि की 16वीं किस्त का लाभ प्राप्त करने के लिए 31 मार्च तक अपनी ई-केवायसी पूरी करे। म्हणजेच मित्रांनो, ई-केवायसी पेंडिंग असल्या कारणाने ज्या शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीच्या दिवशी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा मिळाला नसेल किंवा नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा दुसरा किंवा तिसरा हप्ता हा मिळाला नसेल, तर आता अशा शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी जर 31 मार्च पर्यंत पूर्ण केली तर 31 मार्च नंतर या योजनांचे हप्ते तुमच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात येतील। त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीच्या दिवशी हे हप्ते मिळाले नाहीत, त्यांना हे हप्ते घेण्याची सुवर्ण संधी आहे। 31 मार्च पर्यंत तरी त्यांनी हे कामे पूर्ण करून घ्यावेत, जेणेकरून तुम्हाला तुमचे राहिलेले सर्व हप्ते हे मिळून जातील।